थंडीसाठी मऊ लुसलुशीत गुळाची दशमी करणार आहोत। मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा प्रवासासाठी अगदी 7 ते 8 दिवस टिकणारी मऊ लुसलुशीत दशमी कशी तयार करायची ते पाहतोय। 1 वाटी गूळ, अर्धी वाटी पाणी घ्यायचं, गुळाचं पाणी उकळायला ठेवायचं। 1 वाटी गव्हाची कणिक घ्यायची, चवीपुरतं मीठ, पाव चमचा वेलची जायफळ पावडर, पाव चमचा सुंठ पावडर, 3 चमचे साजूक तुपाचे मोहन लावून छान असं पिठाला चोळून घ्यायचं। उकळलेलं गुळाचं पाणी या पिठामध्ये घालून चांगलं असं आपल्याला मऊसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळल्यानंतर यावर 1 चमचा साजूक तूप लावून पुन्हा चांगलं मळून घ्यायचं। नेहमीची आपण जशी घडीची चपाती करतो तशी आपल्याला याला त्रिकोण करून चपाती बनवून घ्यायची आहे, म्हणजे ही आपली दशमी तयार होते। अगदी छान भरपूर तुपाचा वापर केल्यामुळे ही पौष्टिक सुद्धा आहे, थंडीसाठी उपयुक्त आहे। भरपूर असे तीळ लावायचे, दोन्ही बाजूने चांगली लाटून घ्यायची आणि मस्त असं मध्यम आचेवर छान अशी ही खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे। अशी 7 ते 8 दिवस टिकणारी गुळाची मऊ लुसलुशीत दशमी नक्की करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब